आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. लग्नाची लगबग सुरू असताना चांदवड तालुक्यातील राहुळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुळ येथील रहिवासी गंगाधर विठोबा पवार यांच्या मुलीचे लग्न येत्या 30 तारखेला संपन्न होणार आहे. लग्नानिमित्त त्यांनी 20 तोळे सोने आणि सुमारे 7,000 रुपये रोख घरामध्ये ठेवले होते. मंगळवारी दुपारी 12 ते 4 वाजण्याच्या सुमारास पवार कुटुंब लग्नाचे कपडे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चांदवड बाजारपेठेत गेले होते. घर बंद असल्याचं पाहून चोरट्यांनी संधी साधली घरातील ऐवजावर डल्ला मारला. चोरीची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विविध पथकांना पाचारण करण्यात आले. नाशिक येथून कांबळे साहेब आणि त्यांच्या एक्सपर्ट पथकाने घटनास्थळी फिंगरप्रिंट ठसे गोळा केले आहेत. नाशिकवरून टायगर नावाच्या श्वानासह विशेष पथक दाखल झाले आहे. यात पोलीस हवालदार मुकुंद जाधव, पोलीस हवालदार कडाळे, श्वान टायगरने परिसरात कसून शोध घेतला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह ASI भाऊसाहेब गुळे, अरुण गंभीरे, सुनील जाधव, प्रदीप आजगे, विक्रम बस्ते, मनोज अलगट, भूषण साळवे आणि चालक शंकर पवार यांचे पथक यावेळी उपस्थित होते. आलो 4:30ला तर कुलूप तोडलेलं होतं म्हणून काय होतं पाहिलं तर कपाट पण तोडलेलं होतं. कपाटातलं जे आमचे डाग होते सगळे. मुलीचं लग्न होतं. किती तारखेला लग्न होतं? 30 एप्रिलला लग्न होतं आमच्याकडे. किती सोनं सुरू झालं? तरी 20 तोळ्याच्या आसपास सोनं गेलं. 20 तोळे. एकंदरीत काही रोकड होती. किती रोकड होती? 70,000 रोकड होती. काय सांगाल? काय आता संशय घ्यायचा आपण काय सांगणार. 2 दिवसात झालं एवढं आहे. NCN न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.